लक्षात यायचं की समोरचा माणूस गडबडायचा. कारण दाभोळकरांचा जो शांत स्वभाव, त्यांचं तार्किकता होती, विवेक होता, त्याला उत्तर देणं कठीण वाटतं. आता हे होत असताना गेल्या काही वर्षात आपल्या लक्षात आलं असेल की जे जे प्रकल्प, ज्या ज्या मोहिमा त्यांनी हातात घेतल्या, त्याला उपप्रकल्प निर्माण करण्याची त्यांची जी शक्ती होती आणि कल्पना शक्ती होती, त्यामुळे लोकांच्या लक्षात न येता त्यांना मिळणारा प्रतिसाद वाढत चालला होता. अंधश्रद्धा निर्मूलन ही चळवळ अशी होती की प्रत्येक सभेला त्यात नवीन आणि तरुण तरुणींचे चेहरे दिसत, गावोगाव नवीन कार्यकर्ते दिसत, असं अलीकडे बऱ्याच चळवळींमध्ये होत नाही ते दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये होत होते. आता याला जरी आपण अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि तिचं कार्य असं म्हणत असलो, तर थोडा विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल की ती केवळ अंधश्रद्धेपुरती मर्यादित नव्हती. अनेक लोकांच्या नीटच लक्षात येईल. दाभोळकर आधाराला घेत ते नेहमी या देशाची राज्यघटना, ते असं म्हणत की विज्ञान, वैज्ञानिक जाणीवांचा प्रसार करणं हे मला घटनेने सांगितलेलं काम आहे आणि ते मी करतोय. मग विवेकवाहिनीचा प्रकल्प घेऊन ते कुलगुरूंकडे गेले की सांगत की आम्ही घटनेने सांगितलेलं काम करतोय. मग कुलगुरू म्हणत की विवेकवाहिनी महाविद्यालयांमध्ये चालू ठेवायला परवानगी आहे. एका प्रकारे मला असं वाटतं की फुले ज्या प्रकारचा सामाजिक गतिकीचा, डायनॅमिझमचा विचार करत असत, तसाच दाभोळकरांच्या या कार्यामागे होता की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू केल्यानंतरच ते म्हणाले की नाही, आपल्याला स्त्रियांची अंधश्रद्धा निर्मूलन परिषद घ्यायची, कारण स्त्री ही बळी पण आहे आणि ती प्रचारकही होते अंधश्रद्धेची, म्हणून स्त्रियांची परिषद घ्यायची. म्हणून काल परवाच मी कुठेतरी बोलताना म्हणाले, आणि ते फार मनापासून मी म्हणते की अनेक स्त्रीवाद्यांच्या हे लक्षात आलंय की नाही माहिती नाही, पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम दाभोळकर ज्या पद्धतीने चालवत असत, त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारचे प्रकल्प छोटे छोटे हातात घेत असत, ते स्त्रीमुक्तीचंही काम होतं, किंबहुना ते मानवमुक्तीचं काम. माणसाला खांद्यावरचा अवयव आहे हे त्याला जाणून द्यावं लागतं की बाबारे तुला विचार करता येतो, आणि आजच्या लोकशाहीचा सगळा ओघ जो आहे तो झुंडशाहीकडे जाणार आहे. त्यामुळे आपण विचार न करणं हे राज्यकर्त्यांना सोयीचं आहे, कारण राज्यकर्ते विधानसभेतून उठून सत्यसाई बाबाकडे आणखी कोणाकोणाकडे जात असतात आणि त्यांना आत एक भय वाटत असत. त्या भयावर मात म्हणून ते अंगठ्या बाबा इत्यादी इत्यादी करत असतात. दाभोळकर एका बाजूला व्यसनमुक्ती, किंवा सुरुवातीलाच परिवर्तन संस्थेतर्फे सांगण्यात त्यांनी व्यसनमुक्तीचं काम सुरू केलं, आणि या दोन्हीची जोड सतत होताना ते घालत असत. कारण एक साधं वैद्यकीय सत्य आहे की तरुणांना असं वाटतं की दारू प्यायल्यानंतर उत्तेजना येते, मजा वाटते, पण दारू ही डिप्रेसंट आहे आणि तुम्हाला विमनस्क वाटणं, तुमचे विचार झोपी जाणं हे तिचं कार्य आहे. त्यामुळे विवेकाचं जागरण करताना व्यसनमुक्तीचं काम करणं यामध्ये एक तर्क होतो. त्यांचे एका कामाचं दुसऱ्या कामाशी असणारं नातं फार पक्क. हे काम करत असताना माझी पहिली प्रतिक्रिया ही बातमी ऐकल्यानंतरची होती की अरे, दाभोळकरांवर या प्रकारचा हल्ला, कारण अनेकदा आम्ही त्यांच्या बरोबर असणाऱ्यांनी हे पाहिलेलं आहे की त्यांच्यावर हल्ला करायला तरुण मुले येत, कोणीतरी चिथावून पाठवले, हातात काढून घेऊन येत, मारायला येत. दाभोळकरांचं प्रत्युत्तर नेहमीच्या शांत भाषेत, बसा आपण बोलू, आणि प्रत्येकाशी ते बसा आपण बोलू याच भाषेमध्ये बोलत असत. कधीही त्यांचा आवाज आक्रमक झाला नाही, कधी त्या आवाजाची टिपही चढली नाही. याचं कारण, त्याचं कारण जर खोलवर जाणार आहे की दाभोळकर साहिब गुरुजी परिवारातून आले होते, आणि या परिवारामध्ये विषमता आणि वैर या दोघांच्या विरुद्ध
सुद्धा आपल्याला उभं राहायचं याची जाणीव. वैरभाव बाळगायचा नाही असं ज्या माणसाने आयुष्यभर मनात बाळगलं. कधी कधी आमच्यासारखे सहकारी सुद्धा दाभोळकरांना म्हणत असत की नको मंत्रालयात चर्चेला कशासाठी जायचं. पण त्यांची शांतता कधी टळायची नाही. समोरचा माणूस जे अतार्किक बोलत असेल त्याला परत परत समजावून सांगत त्यांची थांबायची तयारी असायची. दुसरे आज नाही उद्या पटेल. आता तुम्ही ते गाणं ऐकलं ते त्यांची लाडकी कविता होती. प्रत्येक परिषदेच्या शेवटी ते म्हणत असत हे असे आहे परंतु हे असे असणार. परिवर्तनावर या प्रकारचा एक ठाम विश्वास आणि ते परिवर्तन दोन्ही अंगाने ते गांधीजींच्या मार्गाने गांधीजी नेहमी आग्रहाने सांगत असत की आपल्याला परिवर्तन व्यक्तीमध्येही करायचं आणि व्यवस्थेमध्येही करायचं. आणि हे दोन्ही त्यांच्या विरुद्ध उभ्या राहिलेल्या माणसांना टाचत होते. साधं उदाहरण तुम्हाला ठाणेकरांना आठवतच असेल की त्यांनी गणपती दान करा ही ज्यावेळेला मोहीम सुरू केली तेव्हा लोक म्हणाले की काही खरं नाही, दाभोळकरांना वेळ लागले, फार तर 4-5 गणपती येतील. आणलेल्या ट्रक्स पुरल्या नाहीत. इतके गणपती कोल्हापूर सारख्या ठिकाणी त्यांना मिळाले. मग विरोधक काय करत असत ते मला खरं तुम्हाला सांगायचं आहे की लोकांनी उत्स्फूर्तपणे गणपती दान केले. का केले तर दाभोळकरांनी नेमकेपणाने त्यांना हे काम मी करतो आहे हे कारण समजावून सांगितलं. ते लोकांना पटलं. अनेक प्रश्न लोकांनी उभे केले. ते म्हणाले एरवीची प्रदूषण होत नाहीत का, मग मूर्तीचं प्रदूषण. तेव्हा दाभोळकर म्हणाले 2 गोष्टी लक्षात घ्या. रंग टिकवण्यासाठी केसीन वापरलं जातं आणि हे सगळे रंग मिळून त्यावेळेला पाण्यात जातात तेव्हा पाणी शुद्ध करणारे जीवाणू नाहीसे होतात. आपण कायमच्या प्रदूषणाला आमंत्रण देतो म्हणून आपण दुसऱ्या कुठल्या तरी लोक जे पाणी वापरत नाही अशा पाण्याच्या साठ्याच्या ठिकाणी या मूर्ती नेऊ. तेव्हा विरोधकांनी काय पसरवलं, त्यांची कुसबुस फार जबरदस्त असते. त्या कुसबुसीमध्ये असं पसरवलं की दाभोळकर गणपती न्यायला कचऱ्याच्या गाड्या वापरले. ते हिंदू धर्माचा आणि मूर्तीचा अपमान करतायत. कारण इकडच्या तर्काला उत्तर द्यायला त्यांच्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे तर्काला उत्तर देता येत नाही तर कुसबुस करायची. आणि हीच कुसबुस त्यांनी अंधश्रद्धा विरोधी कायद्याचं त्यावेळेला मोहीम सुरू झाली. आणि काल सुद्धा विधान अशी होत आहेत की आता इतर धर्मांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करा. हा कुठल्या धर्मासाठी आहे? आपण 11 कर्म जी काही राहिली उरलेली आहे ती वाचून पाहिजे तर तुमच्या लक्षात येईल की अमुक धर्म असं म्हटलेलंच नाही. त्या सगळ्या कर्मांचा रोग कुठे आहे तर नागरिकांवर जे अन्याय होतात त्या अन्यायाला रोखण्यासाठी हे विधेयक. धर्माचा संदर्भच नाहीये त्या ठिकाणी. सर्पदंशाच्या निमित्ताने होणारे अनाचार आहेत, स्त्रियांवर होणारे अनाचार आहेत, दाखील प्रथा, असे अनेक त्या गोष्टी आहेत की त्या खरं म्हणजे माणसाच्या स्वायत्त आणि स्वतंत्र जगण्याच्या विरोधी आहेत. त्याच्या विरोधी ही कर्म आहे. ही मानवतावादी कर्म आहे, स्त्रीवादी कर्म आहे. आणि असं असताना गळा काढून आजही भाजपचे लोक असं म्हणतात की यात जर हिंदू धर्माला विरोधी काही असेल तर आम्ही अजूनही विरोध करणार. मला एक त्यांना वाह्यात प्रश्न विचारावा असं वाटतं, पण तो वाह्यात आहे त्यापेक्षा खरा आहे की म्हणजे तुम्ही ही अघोरी वर्तन म्हणजे हिंदू धर्म मानता की काय? कारण कायदा अघोरी वर्तनाच्या विरुद्ध. हे प्रश्न त्यांना तुम्हाला आणि मला आता कोपऱ्यावर विचारायचे आहे. ती 11 कर्म जी आहेत ती लोकांना ज्यांनी वाचली नाही त्यांना समजावून सांगायची आहे. परवा निखिल वागळेंनी IBA करून लोकांना एक कलम ऐकवलं आणि कुठे त्याच्या धर्मविरोधी काय आहे सांगा असं म्हटलं. पण हे लोकांना सतत सांगितलं पाहिजे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे सत्यनारायण करता येणार नाही, तुम्हाला वारीला जाता येणार नाही असं वारकऱ्यांना सांगितलं. प्रत्येकाच्या मनात या प्रकारचे संशय निर्माण केले. आणि हे जे असत्य वर्तन आहे, असत्य वर्तनानेही ही चळवळ थांबत नाही, ती पुढेच चालली आहे.
असं म्हटल्यानंतर असत्याचं जे टोक असतं शस्त्र हाती घेणं, ते शस्त्र त्यांनी हाती घेतलं. दाभोळकरांसारख्या या व्यक्तीच्या अंगात मला असं वाटतं की काम करत असताना 4 माणसांपेक्षा अधिक माणसांचं काम तर करतच असत, पण त्यांच्या विचारात आणि कार्यात त्यांच्या देहबोलीमध्ये चैतन्य इतकं भरलेलं होतं की त्यांचं खून ही कल्पना खरंच अजूनही खरी पटत नाही. कारण याच चैतन्याने त्यांनी आणखी कितीतरी कामं केली असती. आत्ताच जात पंचायतीच्या विरुद्धच्या युद्धाला सुरुवात झाली आणि कुठलंही जे काम आहे इथे असणाऱ्या अनेकांना माहिती असेल, त्या कामाची सुरुवात करताना एका बाजूला संशोधन करायचं, दुसऱ्या बाजूला त्याचे आघात ज्या माणसांवर झालेले ती माणसं गोळा करायची, मग कोण कार्यकर्ते याला मिळू शकतील असे कार्यकर्ते गोळा करायची, की बारकाईने तयारी प्रत्येक मोहिमेची ती करत असत. आणि यामध्ये त्यांनी अनेकदा हे पटवून दिलेलं होतं. काल परवाच कोणीतरी ज्योतिषाचा विषय काढला. खरं सांगायचं तर मागे कोबुरांनी दिलेलं आव्हान आणि आता दाभोळकरांनी दिलेलं आव्हान एकाही ज्योतिष तज्ञांनी स्वीकारलेलं नाही. यामध्ये लोकांनी काय ते समजायला, आणि म्हणून दाभोळकरांची एक सूचना होती, वर्तमानपत्र ती मान्य करणं शक्य नव्हतं की ठीक आहे, तुम्हाला हा भविष्याचा जो आहे सदर आहे ते बंद करता येत नसेल तर हा हे मनोरंजनासाठी आहे असं तरी वर लिहा. पण हे आजच्या पत्रकारितेच्या जगात शक्य नव्हतं, पण ते त्यांनी दाखवून दिलं की काय आहे हे लोकांनी समजून घ्यावं. या सगळ्यामध्ये विवेकाची आगरकरी परंपरा जी आहे, परवाच मला एक विरोधाभास चटकन जाणवला की आगरकरांच्या नावाने पुरस्कार दाभोळकर आणि त्यांचे कार्यकर्ते देत असत, त्यामुळे कधीच तो दाभोळकरांना मिळाला नाही. पण खरं म्हणजे पहिला पुरस्कार इथे आगरकर पुरस्कार हा दाभोळकरांना मिळायला हवा होता. आगरकरांचं जे म्हणणं होतं की एखादा नवा विचार एकदा तुम्ही मनातल्या मनात स्वतःशी बोलायला लागलात की तो तुम्हाला उच्चार करण्याचं धैर्य येतं आणि उच्चार करण्याचं धैर्य आलं की तो आचरणात आणण्याचं धैर्य येतं. या क्रमाने प्रत्येक बारक्या मोहिमेमध्ये दाभोळकर काम करत असत. दाभोळकरांवर असा एक कधी आरोप कधी कौतुकाच्या सुरात म्हटलं जात असेल की दाभोळकर फार उच्च पदस्थांना कलावंतांना आपल्या परिषदांमध्ये सहभागी करतात. त्यामागे एक विचार होता आणि एक छोटस दाभोळकरी राजकारण देखील होतं की आपल्याकडे बऱ्याच वेळेला उच्च पदस्थ वेगवेगळ्या ठिकाणचे, म्हणजे कला प्रांतातले असतील, ते शिक्षणातले असतील, विज्ञानातले असतील, ते आपल्या क्षेत्राच्या बाहेर येऊन भूमिका घेत नाही. आपण कशाला बांधील आहोत ते उच्चार करून सांगत नाही. दाभोळकर प्रेमाने त्यांना परिषदेला बोलवायचे, परिषदेचं महत्व पटवून द्यायचे आणि मग डॉक्टर नार्डीकर असतील, वसंत गोवारीकर असतील, एखादं अतुल कुलकर्णी असेल, सोनाली कुलकर्णी असेल, ते येऊन आपली बांधील घेणगी हळूहळू या चळवळीशी बांधले जायचे, असं ते राजकारण. आणि सामान्य माणसालाही असं वाटायचं की अरे हा शास्त्रज्ञ असं म्हणतोय, हा वैज्ञानिक असं म्हणतोय, हा कलावंत असं म्हणतोय. अशी कितीतरी माणसं दाभोळकरांनी नित्य जोडली या चळवळीची. त्यामुळे सतत वाढणारी चळवळ होती, त्याचाच त्रास काही जणांना सतत होत होता. त्यामुळे आपल्या लक्षात असं येतं की दाभोळकरांवर हल्ले करणं, आता असं म्हटलं जातं, कशा दोन्ही बाजू असतात पहा, की इथेही असते काही आमची अतिशय विद्रोही तरुण मुलं आहेत, त्यांना दाभोळकर फारसे क्रांतिकारक वाटत नसते. ते म्हणत की फार समन्वयवादी आहे. दाभोळकरांमध्ये एक छान विचारी आणि लांब पाहणारी अशी दृष्टी. उदाहरणार्थ डॉक्टर लागू असं म्हणत की देवाला रिटायर करा, देव ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. दाभोळकर म्हणत आमच्या चळवळीची ही भूमिका नाही, आम्ही अंधश्रद्धा आणि त्यातून होणाऱ्या शोषणाविरुद्ध बोलतो, ठीक आहे, पण प्रत्येक ठिकाणी दाभोळकर डॉक्टर लागूंना बरोबर घेऊन जात
त्यांची मुलाखत घेत त्यांच्याशी संवाद होत त्यांचं व्याख्यान होत असे. तो विचार तर बरोबर घेऊन चालत होते. म्हणत होते सध्या चळवळ असं म्हणते की आम्ही याच्याविषयी बोलतोय. तो विचार तर येत होता ना तुमच्याजवळ. अतिशय हुशारीने दाभोळकर आपल्याला लांब कुठे जायचंय आणि आत्ताच पायाखाली करणारं काय आहे, त्याच्यावर काय उपाय करायचे. मग त्याच्यासाठी तिथे वंदनाताई आहे, त्यामुळे तुम्हाला ठाण्यात परिचय असेल त्याचा, की मग ते त्याला भांडाफोड म्हणा